दादा तुमचं नाव काय? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदय अरुण जाधव, शिवसेना शहर प्रमुख विरार. तुम्ही आपुलकी फाउंडेशन. तुम्ही विरारमध्ये कधीपासून आलात राहायला? विरारमध्ये मी 1999च्या एंडिंगला 2000 सालापासून मी विरारमध्ये राहायला आलो आणि विरारमध्ये या ठिकाणी राहतोय. विरारमध्ये तुम्ही आलात त्यावेळी कसं होतं आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे? विरारमध्ये मी येण्यापूर्वी राहतो सांदवला आणि सांदवलमध्ये आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला, मुंबई शिवसेना बालेकिल्ला. पण मजबुरीने आम्ही राहिलो होतो विरारमध्ये. आणि विरारमध्ये राहायला आलो त्यावेळेला फक्त गाव असं विरारला पाहायला जायचं. पण एक शिवसैनिक असल्यामुळे, आई वडील माझे शिवसैनिक असल्यामुळे, आजी आजोबा शिवसैनिक असल्यामुळे, लहानपणापासून शिवसेनेत काम केलेलं असल्यामुळे विरारची शाखा शोधायचा पहिला प्रयत्न केला. आणि त्यावेळेला पहिल्या वर्षी मी जे आमच्या एका व्यक्तीला विचारलं शाखा कुठे आहे, जे आमचे बिल्डर होते त्यांनी असं होतं शाखा काय असतं. पण सामनं लहानपणाच वाचत असल्यामुळे मला शिवसेना ही आवड असल्यामुळे सामनं वाचायचो. आणि सामन्यामध्ये मला शाखा ती UP बिहारमध्ये दिसायची. सामन्यामुळे मला शाखा महाराष्ट्रात दिसायची, सगळ्या जिल्ह्यात दिसायची. मुंबईच्या बाजूला शाखा नाही हे मला पटलं नाही. मग मी दुसरीकडे प्रयत्न केला, म्हणते माहिती पडला की शाखा स्टेशनला कुठेतरी मार्केटमध्ये आहे. आणि त्या शाखेत गेलो, तिथे संपर्क वाढवला, तिथे परिचय झाला, तिथे आपले काही लोक होते त्यावेळेला आणि त्याच्यावर मी शिवसेनेत काम चालू केलं त्यांच्या नेतृत्वाखाली. पण विरारमध्ये काम करत असताना या ठिकाणी त्या वसई विकास मंडळाची सत्ता होती. आणि वसई विकास मंडळ सत्ता असताना या ठिकाणी जे माझ्या पूर्वी एक होते शिवसैनिक, त्यांचं नाव होतं नरेश पुरव साहेब. त्यांच्यावर इथे त्यावेळेला ताकद खरी नव्हती आणि कोण ठिकाणी सहकार्य त्यांना करायचं नाही आणि सत्ता वसई विकास मंडळाची होती. पण त्याच्यातून ते विचार इलेक्शन वगैरे त्यांना मतं पडलं, ते 9 फक्त 9 मतं शिवसेनेच्या उमेदवाराला. हे मनाला पोचायला लागलं, अरे 9 मध्ये शिवसेना उमेदवाराला. पण त्यांच्यावर जात असल्यामुळे आणि ते नंतर दुर्दैवी ते नंतर ऑफ झाले वयस विचारे. पण नंतर मग तो तुरा माझ्या खांद्यावर घेतला मी आणि ती संघटनेला पुढे नेण्यासाठी काम सुरू केलं. मुंबई रोज स्थलांतरित होत होती वसई विरारमध्ये आणि ती स्थलांतरित होत असताना शिवसेना हा पुढे नेण्यासाठी एक सुरुवात केली. ती शिवगर्जना मित्रमंडळाची स्थापना केली. त्याच्यामध्ये मला खूप देवासारखे बाळासाहेबांचे विचाराचे प्रेरित असलेले, छत्रपती शिवरायांचे विचार प्रेरित असलेले आणि बाबासाहेबांचे विचार प्रेरित असलेले लोक मला सापडले. म्हणजे मी थोडक्यात सांगायचं तर आमचे उपशहर प्रमुख तुकाराम भुवड, त्यानंतर आमचे शिवराम गंगावणे, शिवराम तळेकर म्हणजे बाबू तळेकर ज्याला आम्ही म्हणतो, आमचा राहुल नांदकर आणि असे जुने खूप लोक मला सापडले. रोहित कदम, असे अनेक लोक, नागोजी पाटील, विलास नाईक, मोहन गुराव काका, असे जुने हाडामाजे शिवसैनिक मला सापडले. संजय रुके, ज्यांनी मी जयभीमवाला आहे पण मी शिवसैनिक आहे, मी मुंबईतला शिवसैनिक आहे, मी कोकणी आहे, मी शिवसैनिक आहे, असे बोलणारे मला सापडले. मग आम्ही त्यांना शिवसैनिक नसल्यामुळे शिवगर्जना मित्रमंडळ आम्ही स्थापन केला. आणि त्या शिवगर्जना मित्रमंडळामध्ये तेव्हा बाळासाहेबांचा फोटो नव्हता आणि लोक घाबरायचे ना पुढे यायला, लोक आमच्याकडे संपर्क द्यायचे नाहीत. मग आम्ही शिवगर्जना मित्रमंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि एक साईडला बाबासाहेब आंबेडकर अशाने एक स्थापना केली शिवगर्जना मित्रमंडळाची. आणि त्या मंडळाच्या मध्ये मी वया वाटप करायचो, गटाच्या दिवशी गटर साफ करायचो आणि पेपर द्यायचो. मी शिवसैनिकांनी गटाच्या दिवशी गटर साफ करून साजरी केली गटारी. नंतर मग वया वाटप असतील, वृद्धाश्रम मध्ये खाऊ वाटप असेल, असे छोटे मोठे कार्यक्रम मी सुरू केले शिवगर्जना मित्रांनो. आणि त्यातून लोकांच्या मी संपर्कात जायला लागलो. दूध टाकत असल्यामुळे माझा दुधाचा व्यवसाय होता छोटासा, आणि दूध टाकत असल्यामुळे प्रत्येक मराठी माणूस मला संपर्कात यायचा. पण तो काय व्हायचा, इथे सत्ता आपली नाही आहे, इथे याची सत्ता चालते. त्या ठिकाणचे लोक काही म्हणायचे की खाडीच्या पलीकडे शिवसेना, इथे फक्त शिटी. ते मनाला खटकायचं, कारण शिवसेना ही बाळासाहेबांची होती. महाराष्ट्रात, काश्मीरमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये हे काय आहे. पण त्याच्यामुळे मी मग तो प्रयत्न सुरू केला, स्थापन केला. संस्था मी जण नागोजी पाटील अध्यक्ष होते आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी कमिटी बनवली. कमिटीच्या कार्यक्रम सुरू केले, लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू कार्यक्रम चांगले होत गेले. संतोष भोसले आमच्याकडे चांगले शिवसैनिक होते, त्या लोकांना सर्वांनी मिळून मध्ये सहकार्य केलं मला आणि ती संघटना वाढवत गेलो. शिवसेनेची शिवगर्जना, मग ती शिवसेना पुरस्कृत झाली. मग त्यावर बाळासाहेबांचा फोटो आला. हळूहळू लोकांमध्ये आम्ही तो समाज आपला शिवसेना म्हणून पुढे येत गेलो आणि त्याची कामाची पद्धत सुरू केली, जी शिवसेना तुम्हाला आज या ठिकाणी दिसते. मधला कार्यकाळ तुमचा कसा काय होता? मधला कार्यकाळ म्हणजे साहेब कसं होतं माहिती आहे का, शिवसेनेचं काम करायला आम्हाला इथे कोण द्यायचं नाही. सगळे नगरसेवक द्यायचे. त्यावेळी नगर परिषद होती आणि 40 नगरसेवकांची निवडून यायचे विरार शहरात वसई विकास मंडळाचे. आणि शिवसेनेचं काम इथे नाही करायचं नाही कोणाला. मग इथे सांगितलं जायचं तुमचं जे काय असेल ना खाडीच्या पलीकडे, इथे नाही, इथे फक्त शिटी,
याबद्दल लोकांना घाबरवलं जायचं. मतदान केलं तर मतदानमध्ये लक्षात ठेवा आम्हाला कळतं, नंतर पाणी बंद होईल, रस्ता बंद होईल, लाईट बंद होईल, काही लोक आमच्या घरं तोडले जाणार. मग तिथला मराठी माणूस घाबरायचा तो आमच्या जवळ यायला. पण आम्ही आमची हिंमत आली ना, आम्ही बाळासाहेब शिवसेना असल्यामुळे आम्ही ते काम चालू ठेवलं, लोकांमध्ये हिंमत द्यायचा प्रयत्न केला आणि जेवढे मतदान नोंदणी करता येईल ती मतदान नोंदणी केली. लोकांमध्ये जेवढं जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न केला, लोकांचे संपर्क वाढवले, लोकांना आपली संघटना आपली शिवसेना जी मुंबईतली आहे ती इथे आहे, ही जिवंत आहे. सामान्य माणसांनी घाबरू नका, कोणालाही घाबरायची गरज नाही. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो तो कुठेही गेला तरी आपला बाप बदलत नाही. आणि आमचा बाप बाळासाहेब ठाकरे होते, छत्रपती शिवाजी महाराज होते, बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्या विचाराने आम्ही इथे चालत राहिलो. आणि 2004 मध्ये पहिल्यांदा एक आमचे शिवराम गंगावणेचे मिसळ शीतल गंगावणे, त्यातून माझी आई अनिता जाधव, त्यांना पहिल्यांदा उमेदवारी या ठिकाणी कोण लढायचं नाही तर 40 बिनविरोध जायचे. पण त्यावेळेला आम्ही ते उमेदवारी त्यांना लढवली आणि माझ्या आईला त्यावेळेला 200-250 मतं काहीतरी पडले होते नगर परिषदमध्ये. आणि गंगावणे ताई होत्या शीतल गंगावणे, त्यांना 400 मतं पडली. आणि ते हिंमत वाढली की नाही लोक विश्वास ठेवू शकत नाही, आपण शिवसैनिक आहेत, लोक शिवसैनिक असतात मुंबईत येणारा. मग जास्तीत जास्त अजून कामाचं स्पीड वाढवली. 2, 4, 5 मध्ये काहीतरी इलेक्शन झालं, 10 मध्ये परत महापालिका लागली आणि त्या महापालिकेमध्ये माझी सीट लागली जनरल. पण त्याच्या अगोदर इथल्या लोकांना ती भीती निर्माण झाली की हा जिंकू शकतो, इथे शिवसैनिक वाढतायत, हा आमचं दहशत कमी करायचा प्रयत्न करतोय, हा आमची सत्ता संपवायचा प्रयत्न करतोय. पण त्यामुळे माझ्यावरती त्यावेळेला काही लोकांनी वार केले. पण वार झाले त्यातून आम्ही नाही घाबरलो. आमची संघटनेचं काम चालू राहिलं, शिवसेनेचं काम चालू राहिलं, संघटना कधी कमी पडत दिली नाही. पैसा नव्हता आमच्याकडे, आम्ही सगळे सामान्य लोक होतो. पण तरी संघटनेत दूध टाकायचं, तुला सांगितलं दूध टाकायचं नाही, ते त्याला बरं मला पाठी घे, नाही तर तुला दूध बंद कर. मी मला दूध बंद करायचा, धंदा बंद कर, पण शिवसेना सोडणार नाही. आणि त्यावेळेला शिवसेना चालू ठेवली. तेव्हा 10 मध्ये वसई तालुक्यात हारलेल्यांमध्ये जास्त मतं मला स्वामींच्या बाळासाहेबांचे आशीर्वाद पडले, लोकांनी विश्वास दाखवला होता. 2010 पासून ते 15 पर्यंत 15 मध्ये नाही शिवसेना नगरसेवक उडायचे म्हणून प्रयत्नशील राहिलो, कामं चालू ठेवले. सोशल मीडिया सुरू झालं, त्यावेळेला सोशल मीडियाचा वापर जास्त करायचा प्रयत्न केला. पण 15 मध्ये दुर्दैवाने काही लोकांच्या चुकीमुळे म्हणाल किंवा कदाचित माझं नशीब कमी म्हणायचं आणि मला जिंकणं इथे माझ्यासाठी गरजेचं नव्हतं. माझा प्रयत्न होता की शिवसेना जिंकावी विरार वसईमध्ये. पण त्या लेडीज सीट सगळ्या लागल्या. लेडीज सीट लागल्यामुळे मला या ठिकाणी उमेदवारी लढवता आली नाही किंवा माझ्या कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी शिवसेनेकडनं उमेदवार देण्यात आले नाही. त्याची मला बोलताना खंत वाटते. पण तो नाही दिली, ठीक आहे. तरी पण आम्ही प्रयत्न, मला नालासोपारा धनंजय गावडे आमचे त्यावेळेला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते, त्यांच्याबद्दल नालासोपारात मला एक सुनेल सावंत उमेदवार होते, त्यांची जबाबदारी दिली आणि ती सीट 200 मतांनी पडली. फक्त 1500 रुपये घेतली होती जबाबदारी आणि फुल जोर लावला, तिथे 200 मतांनी पडली. जर तिथे नसतो इथे असतो तर 100% सीट आणल्या असत्या. पण नंतर प्रयत्न केला 20 मध्ये लढावा. पण 20 मध्ये आज हे लागला, लॉकडाऊन वगैरे झालं, त्यामुळे ते इलेक्शन झालंय. आता 25 सुरू आहे. आता 25चं राजकारण मला असं वाटतंय की बाबा आतापर्यंत लोकांना घाबरवून ठेवलं गेलं. काय घरं तोडणार, पाणी बंद करणार वगैरे जे काय जुन्या लोकांनी केलं असेल, मी कोणाला आरोप करण्यासाठी हे बोलत नाही, मी माझे इतिहास सांगतोय. माझा इतिहास म्हणजे माझा इतिहास नाही आहे, तो माझ्या शिवसेनेचा इतिहास आहे, माझ्या मराठी माणसाचा इतिहास आहे. इथला मराठी माणसा कसं दाबून ठेवता येईल, ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्यांच्या विरोधात मी जे काय संघटना उभारण्यासाठी प्रयत्न केला तो इतिहास आहे. त्यामुळे मी कोणाला ते आरोप प्रत्यारोप करण्यासाठी तुमच्याशी बोलत नाही. पण तरी सुद्धा 25 आणि एवढ्या दरम्यान म्हणजे 2000 पासून 2025 पर्यंत माझा हा कार्यकाळ खूप गाजत असताना, संघटना वाढीसाठी काम करत असताना मधल्या काळात या लोकांनी इमारती धनाधन बनवत होते. इमारती बनत असताना मुंबईतून माय टक्का सारखंच होता, येत होता, मला याची जीवाला लागायचा की मुंबईतला करंट टक्का कमी होऊ नये, मला भीती वाटायची. आणि ते स्वस्त घरं मिळत आहेत म्हणून लोक येत होते. पण मला मी प्रत्येकालाही सांगायचो स्वस्त घरं मिळतात विचार करा, का स्वस्त आहेत, त्याची क्वालिटी कमी आहे. आज मुंबईतला मराठी त्या ठिकाणी आला, आज तुम्ही बघितलं असेल नारंगीमध्ये एक मोठी विजयनगर दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे 17 लोक आपले बांधव त्या ठिकाणी दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. सांगताना जीव भरून येते. आणि त्या 17 बांधवांचा जीव नाही गेला, तो आमचा जीव गेलेला. आम्ही राजकारणात असून आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही, याची आम्हाला खंत आहे. आम्ही शिवसैनिक असून आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आणि बिल्डिंग आम्ही जरी नसली बांधली पण त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं होणं गरजेचं होतं. त्या विश्वासाने, यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विश्वासाने या विरार शहरात आले होते. त्यांचा विश्वासघात झाला आणि विश्वास झाल्यामुळे त्यांनी 3 आमदार यांचे पाडून 3 नवीन आमदार निवडून आले. पण तोही त्यांचा विश्वासच झाला. आणि आज सत्ताधारी सांगतात, जे मागचे सत्ताधारी होते सांगतात की आम्हाला पाडलात ना, आता त्यांना विचारा. बनवताना ह्या लोकांच्या माणसांनी बनवले, पण आज हात वरती केले जात आहेत की आमचा काय संबंध नाही, आम्हाला पाडलं, आम्ही होतो तोपर्यंत कधी काय वाईट होता का, पाणी मिळव सगळं मिळत होतं, तुमच्या घरात तुटतायत. पण बिल्डिंग पडली ही तुमच्या आशीर्वादाने बनलेली बिल्डिंग होती.
त्यामुळे मी तर म्हणेन कोणी हात झटकायची जबाबदारी झटकून चालणार नाही. दुसरी गोष्ट जे आज आमदार निवडून आलेले आहेत ते आमदार स्वतः हात झटकतायत. एकच बिल्डिंग तुटल्या त्याच्यावर ते सांगतात की आम्ही काय करणार. अरे असं बोलून नाही चाललं, आम्ही आत्ता आलो असं बोलून नाही. दोघांनी एकत्र या. मी म्हणणार नाही मी शिवसैनिक आहे म्हणून मला घ्या, पण दोघांनी एकत्र या, कुठेतरी चांगला मार्ग काढा. हा मराठी माणूस आहे आपला वसई विरारमध्ये गरीब मराठी माणूस आमचं स्थलांतरित झालेलं. आपल्या घरं मी येतो म्हणून आला होता. त्या मराठी माणसाला स्वतःची घरं अपेक्षित होते, ते तुमच्यामुळे मिळाले, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण त्या घराची क्वालिटी आज संपायला आलेली आहे. 10-15 वर्षे त्याची जबाबदारी होती त्या घरांची, आज ते घरं कोसळायला लागलेत. मग उद्या कोसळल्यानंतर या ठिकाणी जे काही रिझर्वेशन झोन आहे त्या रिझर्वेशन झोनमध्ये परत टॉवर बनू शकत नाही आणि 4-4 माळे पहिलेच बांधलेले आहेत. त्या ठिकाणी काही ठिकाणी आदिवासी जमिनी आहेत, काही ठिकाणी शासनाच्या जमिनी आहेत, काही ठिकाणी गुरुचंड जमिनी आहेत, काही ठिकाणी शेत जमिनी आहेत, अशा काही ठिकाणी रिझर्वेशन प्लॉट्स आहेत, जसं मार्केट झोन वगैरे. त्या ठिकाणी इमारती बांधलेल्या आहेत आणि ह्या इमारतीमध्ये उद्या त्या तोडल्यानंतर परत त्या जागा शासनाच्या होतील, परत त्या जागा आदिवासी समाजाच्या ज्यांच्या कोणी जागा असेल त्याच्या होतील, परत त्या जागा मार्केट महापालिकेची होतील. मग त्या मराठी माणसांनी करायचं काय. आज तुम्ही त्यांना घरातून बेघर करताय नोटीस देऊन, पण घर दिल्यानंतर त्यांचं काय हे सांगत नाहीये. 17 बेडरूममधले माणसं तिथे अपघातात वारले, पण जे शिल्लक जगलेत त्यांचा पण जगून उपयोग नाही, कारण त्यांना भाड्याने फक्त भाड्यामध्ये घरं दिलेत तुम्ही, पण त्यांच्या स्वतःच्या घराचं काय. आज तुम्ही धोकादायक इमारतमध्ये त्यांना लोकांना घरातून बाहेर काढताय. काय सांगताय बिल्डिंग पडेल बाहेर पडा, आणि ते बाहेर पडतायत, पण त्यांच्या उद्याच्या घराचं काय. त्या ठिकाणी नवीन काय बनणार आहे हे तर जाहीर करा. लोकांना नुसतं नोटीस देऊन तुमची जबाबदारी संपवू नका. आम्ही नोटीस दिली होती, लोकांनी घरं खाली केली नाही. अरे पण त्यात जर ती उद्या इमारत पुन्हा कोसळली आणि या ठिकाणी कोणाचा जीव गेला ते जबाबदारी घेणार कोण आहे. सत्ताधारी घेणार आहेत आत्ताचे की मागचे सत्ताधारी घेणार आहेत की महापालिका प्रशासन घेणार आहे. ते कोणतरी जबाबदारी घ्या. तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट जशी मुंबईमध्ये आणलेली दिघी म्हणून आपल्या ठाण्याला आहे, आपलं मुंब्रा साईडला, त्या ठिकाणी जे काय डेव्हलपमेंट तुम्ही योजना आणली क्लस्टर डेव्हलपमेंट, तशी एक योजना वसई विरारमध्ये आणा सेस कायद्याच्या अंतर्गत. जसं माझा पुन्हा प्रयत्न माझा फक्त क्लस्टरसाठी मी एवढ्यासाठी तळमळीने बोलतोय की माझा माणसात शिव जाऊ नये, माझ्या मराठी माणूस बेघर होऊ नये आणि त्याला पुन्हा ती परिस्थिती जशी त्या 17 कुटुंबावरती कोसळलेली आहे का तर जिवंत त्यांच्यावर कोसळली आहे ती माझ्या मराठी माणसावर येऊ नये. हा माझा छोटा प्रयत्न. त्यासाठी सेस कायदा आणा, तिकडचे रिझर्वेशन हटवा, ज्याचे रिझर्वेशन असतील वरचं मार्केट रिझर्वेशन काही असेल तुमच्या काळात बनवले, ज्यांच्या काळात बनले त्यांनी बनले, लागला ज्यांनी कमवलं त्यांनी कमवले, पण आज माझ्या माणसात जीव जाऊ नये. मराठी माणूस जिवंत राहावा, इथे विरारमध्ये राहणारा सुखासमाधानी जगावा आणि त्याला एक आनंदाचं जीवन जगता यावं, हा माझा एक छोटा प्रयत्न आहे. अशा कुठल्याही प्रकारे मृत्यू कोणाचाही होणार नाही याची आपण जबाबदारी घ्या आणि एक चांगला कायदा आणून क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जास्त FSI देऊन कारण चांगल्या इमारती बनतील, त्यांना पुन्हा चांगले घरं देता येतील, यासाठी आपण प्रयत्न करा. मुंबई महापालिकेत काय घडलं म्हणून वसई विरारमध्ये माणसं आले याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आज वसई विरारमध्ये पुढे काय घडणार आहे याच्यावर आज विचार करून त्या मराठी माणसाला, त्या सामान्य मराठी माणसाला, सामान्य लोकांना स्वतःच्या हक्काचे घराचे तुमच्याकडनं विकत घेतले, झोपड्या बांधून नाही मुंबईसारख्या, त्यांना स्वतःची घरं चांगल्या पद्धतीने देता येईल यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. हे भाजपचे आमदार आहेत राजन नाईक साहेब, यांना पण विनंती करतो आपल्या माध्यमातून. तसे माजी आमदार क्षितिज ठाकूर आहेत, हितेश ठाकूर आहेत, हितेंद्र ठाकूर, त्याचबरोबर ते राजेश पाटील असतील, आताचे आमदार विलास तारे असतील, स्नेहा दुबे असतील, यांना सर्वांना विनंती करतो, आज विनंती करतो तुमच्यामधून जे प्रयत्न करतील तेवढे करा. तुम्ही एकत्र या, राजकारण एक बाजूला ठेवा, पण मराठी माणसाला, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना, त्या स्थानिक मराठी माणसांना इथे जगवा. तो आज इथे जगेल तरच ते आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत, नाही तर त्याला इकडनं पुढे राहायचं सफळ्याला. आज इथे 2-2 कुटुंब होत आहेत, ते सफळ राहणार आहेत का. मग सफळ जाऊन पुढे काय होणार आहे, त्या गावालाच आपल्याला जायचं आहे. म्हणजे स्वतःचे घरं जर त्यांना बेघर होणार असतील तर आपल्याला पैसा कमवण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्या मुलाबाळांना सुखी बघायचं असेल, आपल्या स्वतः पण राजकारणी आहात, आपल्या मुलाबाळांना जर आपल्या सुखी बघायचं असेल तर ही पिढी जगली पाहिजे, तर आपली पिढी जगणार आहे. नाहीतर ह्या पिढीबरोबर जर ही पिढी बर्बाद झाली तर आपली पिढी सुद्धा बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही, हे श्राप आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन या पिढीला जगवूया. या बेघर होणाऱ्या लोकांना आजपासून पर्याय काढून चांगलं घर त्यांना द्यायसाठी प्रयत्न करूया. आणि जिथे सहकार्य शिवसेनेचं लागेल, शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभा असेल. मी राजकारण म्हणून म्हणणार नाही, पण जर या लोकांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला, तुम्ही फक्त राजकारणाचा प्रयत्न केलात, निवडणूक आहेत पण डोळ्यासमोर ठेवून त्यांना मतदान दिलात म्हणून ते पडतायत आणि ह्यांना मतदान आम्हाला दिलात तर पडणार नाही, बिल्डिंग तोडणार नाही, असं जर कोणी राजकारण केलं, मग ते भाजप असेल किंवा बहुजन व्यवसाय असेल, शिवसेना तुमच्या मागे खंबीरपणे उभी असणार त्या लोकांच्या मागे. आणि जेवढे 80% वसई तालुक्यात राहत आहेत त्या सर्वांना घेऊन या महापालिकेत काही अधिकाऱ्यांना बसा देणार, तुमच्या खुर्च्या तुमच्या जागेवर ठेवणार नाही. हा तुम्हाला मी शिवसेना विरार शरण उद्या 2 शब्द देऊन ठेवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.